ए दादा, काय केलंस तू हे? ए बाबा, काय एवढी काय रेखतीयस? काय झालंय? का केलंस तू हे? काय केलं मी? भांडस तर घासलंय. दादा, तुला कळत नाहीये तू का घासलंस? तुला थँक्यू म्हणायचंय आणि मला काहीतरी वेगळंच ऐकायला येते का? तुला कळतंय का तू काय केलंस? हे जर का आईला कळलं ना. आईचा फोन आलेला तुला, तू आईला सांगितलंस ना? यार दादा, तू म्हणजे आता काय खरं नाही. आईला काय झालंय? इतकी का पॅनिक होतीयस? फार लहानशी गोष्ट आहे ही. तू शांत हो. ये इथे सोफ्यावर बसे. ये बस बस इथे. ठेवते भांडा इथे. काय इतकी पॅनिक होतीयस? काय झालंय? खूप छोटीशी गोष्ट आहे का ती? एवढं काय आहे त्यामध्ये? तुला आई काय बोलली का? नाही रे दादा, पण आई ना नेहमी मला समजावत असते की दादाला खूप वर्कलोड आहे, त्याला खूप कामं असतात, त्यामुळे तू निदान घराकडे लक्ष दे, किचन व्यवस्थित ठेव, त्याला काय हवं नको ते बघ. आणि आपण आलटून पालटून भांडी घासतो हे तर आईला माहितीच नाहीये. हे तिला जर कळलं ना तर तिला खूप वाईट वाटेल. त्यात आज भांडी घासायचा माझा टर्न होता, तरी तू का घासलीस भांडी? पहिली गोष्ट म्हणजे मला पण आईचा फोन आला होता, पण मी तिला यातलं काहीही सांगितलेलं नाहीये. ठीक आहे? आणि हे बघ, जसं मला ऑफिसचं लोड असतं, मला ते क्लायंटचे कॉल वगैरे येतात, ह्या सगळ्या प्रेशर खाली मी असतो, तशीच तू पण वायवा, परीक्षा या सगळ्या लोडमध्ये असतेस ना. नाही, तसं नाहीये. पण दादा, मला मी तुझ्यावरती ओझं असल्यासारखं वाटतंय. अवनी, कुठपर्यंत पोचली आहे सगळं? तू काय बोलतेस? आणि हे तू का होशील माझ्यावरती ओझं? एक सांगू, म्हणजे मला सांगायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण मी सांगतो. जेव्हा मी या घरात एकटा राहायचो ना अवनी, तेव्हा ना खूप त्रास व्हायचा अगं मला. ऑफिसमधलं प्रेशर, बॉसचे टोमणे, ती ऑफिसमधली स्पर्धा, ते पॉलिटिक्स, ते सगळं फ्रस्ट्रेशन. आई सतत मुलींचे फोटो पाठवायची, लग्नाचं बघ, वय वाढतंय वगैरे. मला नाही अगं झेपायचं ते प्रेशर सगळं. रोज रात्री काही ना काहीतरी विचार करत बसायचो खिडकीत उभं राहून. पण तू आल्यापासून पूर्ण घराचं वातावरण बदललंय. मला कॉफी मिळतेय, मला चहा मिळतोय, मला छान कुणाची तरी मस्करी करायला, मज्जा करायला कुणीतरी हक्काचं माणूस आलंय माझ्याकडे. मी किती खुश आहे माहिती आहे तुला? त्यामुळे ना तू ओझं नाही आहेस माझ्यावर, कळतंय? मला माहितीये मी किती भारी येते. मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. काय आहेस ग तू? माझा दादाचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी इथे क्लिक करा.